2019 मध्ये शिवसेना कल्याणचा गड राखेल. कल्याणमध्ये कुणाचं कुणाला आव्हान. कल्याण डोंबिवलीकरांचा कौल कुणाला. कल्याणमध्ये लोकसभेच्या सीटवर बाजी मारत शिवसेनेनं 2014 मध्ये हॅट्रिक मारली. राष्ट्रवादीला तब्बल 2 लाख मतांनी मात देत राष्ट्रवादीला हरवलं तर मनसेचा साफ धुव्वा उडवला. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी कल्याणमध्ये काय मुद्दे असतील? कल्याण डोंबिवलीचे प्रश्न अनेक आहेत. समृद्धी महामार्गाचा वाद पेटलेलाच आहे. एडीएमसीमध्ये सामील केलेल्या 27 गावांचा मुद्दा देखील ऐरणीवर आहे. बुलेट ट्रेनचा वाद देखील धुमसतोय. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या प्रश्नाने देखील कल्याण डोंबिवलीकर ग्रासले आहेत. छोट्या मोठ्या सगळ्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी काय कामं केली, विरोधकांनी काय भूमिका घेतली, राजकीय भांडणात मतदारांचा प्रश्न सुटला का, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. 2019 मध्ये कल्याण डोंबिवलीकर लोकसभेत कुणाच्या बाजूने कौल देतात, पाहूया थेट रिपोर्ट कल्याणमधून. कौल महाराष्ट्राचा. कौल महाराष्ट्राचा जाणून घेत असताना आज आपण पोहोचलोय ते म्हणजे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, या नागरिकांचे नेमके प्रश्न काय आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून सोडवले गेलेले नाहीत. अनेक प्रश्न इथल्या नागरिकांना भेडसावत आहेत. लोकसभा मतदारसंघातील 25 लाख मतदार जे आहेत, या सगळ्या मतदारांच्या काही समस्या आहेत, काही प्रश्न आहेत, तेच मांडण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर जाणून घेणार आहोत कौल महाराष्ट्राचा नेमका काय आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. सुरुवात करतोय ती म्हणजे संतोष केणे आपल्याकडनं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आपण आहात आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये वावरत असताना, फिरत असताना काय नेमक्या समस्या आपल्याला समोर येतात ज्या अजूनही सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलेल्या नाहीयेत? आता ज्वलंत प्रश्न आपण बुलेट ट्रेनचा पाहिला असेल. बुलेट ट्रेनला शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून ज्या लादल्या गेलेल्या जमिनी आहेत त्यांचा आवाज बुलंद असून सुद्धा, विरोध असून तिथे लक्ष दिलं जात नाही. आणि आपण पाहिलं असेल 27 गावचा मुद्दा आहे, ग्रोथ सेंटरचा विषय आहे, नेवाळी प्रश्न आहे आणि अनेक असं अंबरनाथ, उल्हासनगरला 100 धोकादायक इमारती आहेत. त्यांना डिमॉलिश करून त्यांना अजून सुद्धा प्रस्थापित केलेलं नाही. त्यांना 4 एपीएसआय बेंजामिन साहेबांनी विलासरावांच्या वेळेस तिथे एपीएसआय वाढवून सुद्धा त्याची कुठे अंमलबजावणी होत नाही. आणि उल्हासनगर अंबरनाथ रस्त्यावर 800च्या वर बेघरचे दुकानदार झालेले आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांचा सुद्धा अजून निवारण केलेला नाही. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे खरं तर डोंबिवलीची, परंतु ही ओळख कायम राखण्यात, जपण्यात इथले खासदार अपयशी ठरतायत असा आरोप कायम होतो. डॉक्टर श्रीकांत शिंदेबद्दल काय सांगता येईल, त्यांच्या कामाबद्दल, किंवा काय तुमच्याकडे समस्या घेऊन नागरिक येत आहेत? कल्याण लोकसभा मतदारसंघ हा खरं तर बहुभाषिक असा मतदारसंघ आहे आणि मागच्या निवडणुकीला डॉक्टर शिंदे या ठिकाणी निवडून आले. आता 4 वर्षांनंतर जर या ठिकाणी पाहिलं तर कल्याणचा मतदार विचारतो खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा, ही परिस्थिती आहे. अनेक वर्ष ह्या महापालिकेवर शिवसेनेचा त्या ठिकाणी सत्ता राहिले असल्यानंतर देखील म्हणावं तसं खासदाराचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी, म्हणजे आज शिवसेना आणि भाजप हे सत्तेच्या खुर्चीसाठी भांडताना जरूर दिसते, परंतु देशाच्या पातळीवर जर त्या ठिकाणी पाहिलं, व्यक्तिगत श्रीकांत शिंदे व्यक्ती म्हणून निश्चितपणे ते चांगले आहेत, परंतु खासदार म्हणून ते ह्या लोकसभेमध्ये अपयशी झाले अशी नागरिकांची तक्रार आहे. फार चर्चा होते आपल्या खासदारांची आणि जर ते दिसले तर बक्षीसही जाहीर केलंय विरोधी पक्षांनी. यांचं उत्तर म्हणजे सोयीस्कर गोष्टी दिसत सुद्धा डोळ्यावर आपल्या पांघरून घालून घेणं असं त्यांचं उक्ती आहे. कारण खासदार श्रीकांत शिंदे खरं तर MS झाल्यानंतर थेट निवडणुकीमध्ये उतरले आणि निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर लोकांची नाळ ओळखून त्यांच्याशी जोडला गेलेला खासदार म्हणून त्यांचं नाव आपल्याला घेता येईल. आणि त्यामुळे मला वाटतं खासदारांनी या त्यांच्या कारकिर्दीमध्ये रेल्वे संदर्भातले अनेक प्रश्न मांडले आणि ते सोडून घेतले. यामध्ये मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की ठाकुर्ली सारखं दुर्लक्षित रेल्वे स्टेशन आज तिकडे FOB झालाय, तिकडे पूर्वेच्या बाजूला
तिकीट खिडकी झाली, स्वच्छतागृह झालं, दिव्याचं तिकडचं कामं झाली, रेल्वे स्टेशनवरची अंबरनाथ स्टेशनचं जे आहे ते रिमॉडेलिंग करतात. एक चांगलं स्टेशन म्हणून आता पुढे ते नावारूपाला येईल. केवळ रेल्वे हा एकच प्रश्न डोंबिवली आणि कल्याणमध्ये भेडसावतोय का, की इतरही काही समस्या आहेत? महिला प्रतिनिधी म्हणून आपल्याला काही जाणवतंय का, जे थेट आपण इथल्या पक्षप्रतिनिधींना विचारू शकतो? फक्त रेल्वे नाही, मूलभूत सुविधांपासून सगळीकडेच आता तुम्हाला अनास्था दिसून येईल. बेसिक सांडपाण्याचा प्रश्न असेल, घनकचरा असेल, रस्ते असतील, पाण्याच्या मूलभूत सुविधा असतील, आजचाच गोंधळ बघता महावितरणचा असलेला विजेचा कारभार, ह्या सगळ्याच मूलभूत सुविधांपासून आता आम्हाला वंचित राहावं लागतंय. एवढी मोठी महानगरपालिका आणि केंद्राकडून मिळणारा एवढा मोठा निधी असून सुद्धा बऱ्याच प्रमाणात इथे सुखसोयी मिळत आहेत. पाणी आजकाल थोडाफार एरिया सोडला तर बहुतेक एरियामध्ये व्यवस्थित जात आहे. आता मेंटेनन्ससाठी कधी शटडाऊन पाण्याचा होत असेल तर ते आपल्याला सहन करायला पाहिजे ना. ही कल्याण डोंबिवली महापालिका 1995 पासून स्थापन झालेली आहे आणि मी इथल्या डोंबिवलीत गेले 25-30 वर्षाचा रहिवासी आहे. या डोंबिवलीमध्ये मेन हॉस्पिटल, आरोग्य याची दैनावस्था आहे. श्रीनिवास घाणेकरही आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्ते. त्यांच्याकडे जाऊयात आणि पुन्हा देवळेकर तुमच्याकडे येणार आहे. कुठल्या समस्या आहेत इथल्या नागरिकांच्या ज्या अजूनही सुटलेल्या नाही आहेत वर्षानुवर्ष? समस्यांचा आगर आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे समस्यांचा आगर आहे. राहिला नालायक शहर, स्मार्ट सिटी तर सोडा, सामान्य सुखसोयी जर कधी मिळाल्या तर धन्य आम्ही. मिळालेल्या पैशाचा विनियोग फक्त केबिन सजवणं आणि भत्ते घेणं याच्या पलीकडे महापालिका अधिकारी करत नाहीयेत आणि नागरिकांचे प्रश्न सुटणं तर सोडून द्या, माहिती आहेत का विचारा आधी. खरं तर सर्वच राजकीय पक्ष जे बसलेत या ठिकाणी, त्यांचे प्रतिनिधी बसलेत, सगळ्यांना आवाहन केलंय श्रीनिवास घाणेकरांनी की समस्या तरी माहिती आहेत का डोंबिवली कल्याणच्या. एक आगार म्हटलंय त्यांनी समस्यांचं कल्याण डोंबिवलीला. तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपा सेनेचं जे कार्य चालू आहे ते गेले अनेक वर्ष चालू असताना इथले नागरिक समाधानी असल्यामुळेच पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला पुन्हा सत्तेत देत आहेत. पहिली गोष्ट, इथले लोकप्रतिनिधी असतील, माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील खासदार, हे आपलं योगदान खूप चांगल्या प्रकारे देत आहेत आणि म्हणून विकासाला विरोध म्हणून काही जण विरोध करतायत. विकास खूप चांगल्या पद्धतीने होतोय सर. बरं, विकासाला विरोध होतोय असं म्हणणं घाणेकरांचं. विकासाला विरोध करायचा म्हणून करू नये. विकासाला विरोध म्हणजे विकासाची व्याख्या काय ते आधी लोकप्रतिनिधींना समजून दे. आमच्याकडे गाझापट्टीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. गाझापट्टीमध्ये जेवढ्या डेन्सिटीने लोकसंख्या ना ते चौपट आमच्याकडे लोकसंख्या. याला विकास म्हणायचा का त्याला लोकप्रतिनिधी? काय तुमचं यावर उत्तर आहे? थोडक्यात मुळात असं आहे, या ज्या त्यांनी समस्या सांगितलेल्या आहेत किंवा महेशजी तपासे यांनी समस्या सांगितली किंवा संतोषजी केने यांनी समस्या सांगितली, ह्या समस्या काही गेल्या 2-3 वर्षातल्या नाही आहेत. गेल्या पूर्वापारच्या समस्या आहेत आणि त्या साधारणपणे दुरुस्त करत असताना काही काळ त्याला जाणार आहे. पण त्या सोडवणं ही लोकप्रतिनिधींचं काम आहे, आपल्या सरकारचं काम आहे. ते काम आहे आणि ते प्रयत्न चालूच आहेत आणि ते दिसतात लोकांना. मी तुमच्याकडे शिवाजी आव्हाड, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आपण आहात. सगळ्याच राजकीय पक्षांना जे आव्हान होतं खरं तर की समस्याच इथल्या राजकीय पक्षांना अजून किंवा प्रतिनिधींना अजून कळालेल्या नाहीयेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2014 साली येथे सरकार आल्यानंतर सर्वप्रथम इथले इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा इथले मिळाल्या पाहिजे म्हणून पडगा ते JNPT रोड हा सुद्धा नॅशनल हायवेमध्ये माननीय गडकरी साहेबांनी केला. आज जी वाहतूक कोंडी कल्याण शहरांतर्गत दिसत आहे, या सर्व समस्या सोडण्यासाठी पिंपळास ते डोंबिवली पश्चिम आणि तसेच काटाई नाक्यापर्यंत हा सुद्धा बायपास निर्मिती MMRDच्या थ्रू माननीय मुख्यमंत्र्यांनी हे मंजूर केलेला आहे आणि तो प्रकल्प चालू आहे. त्याचप्रमाणे आपण हे जर पाहिलं असेल जलवाहतूक करण्यासाठी पूर्ण आता ह्या ज्या याचे निधी मंजूर आहे, काहीचे सर्वे चालू आहेत. त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये समृद्धी महामार्गामध्ये 4 पट मोबदला दिलेला आहे. 4 पट मोबदला दिला पण जमिनीही घेतल्यात, तेवढं नुकसानही शेतकऱ्यांचं झालंय. पण त्यांच्या बाजारभावापेक्षा 4 पटींनी जर कुठल्या सरकारने जर दिला तर शेतकऱ्यांचे हित पाहून तर समृद्धी योजनेला दिलेला आहे. आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या बाजूने हा रस्ता जात आहे. त्याचप्रमाणे बुलेट ट्रेनला सुद्धा त्या शेतकऱ्यांनी चर्चा करून योग्य तो मोबदला दिला जाईल आणि त्यांचं समाधान झाल्यानंतर बरं ते काम चालू जाईल. सध्या हे सर्वेचं काम चालू आहे. हे सर्वे
झाला पाहिजे. ठीक आहे, तुमच्या या उत्तराला किंवा तुमच्या या बोलण्याला महेश तपाशी आपलाही आक्षेप आहे, तोही नोंदवून घेऊ. सुरुवातीला आपला काय आक्षेप आहे इकडे नोंदवाल? जे विषय म्हणताय तो समृद्धी महामार्ग, तो नागपूर मुंबई महामार्गाचा विषय आहे. तो बुलेट ट्रेनला अजूनही ते जमिनी हस्तांतरण झालेलं नाही आणि नागरिकांचा तिथे खूप विरोध होतोय. त्याच्यात रस्ते जातोय, महामार्ग जातोय आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. यांना फक्त रोड बांधायचे, त्याच्या बाजूला काय पकोडा विकायचे दुकान टाकायचं आहे. समृद्धी महामार्ग किंवा बुलेट ट्रेन हा जो काय आमच्यावरती लादलेले प्रकल्प आहेत ना, तर जसं भाजपचे प्रतिनिधी म्हणाले की आम्ही 4 पट भाव देतोय. लोकसभेने कायदा मंजूर झालाय हो, मुख्यमंत्री काय वेगळा आम्हाला देत नाहीये. आमच्या जमिनी जबरदस्ती हिसकावून घेणार का एवढाच फक्त प्रश्न आहे. आमच्या जमिनी घेतल्यानंतर आम्हाला नुसती, जेव्हा सिडकोमध्ये एअरपोर्टला तुम्ही वेगळं पॅकेज देता, त्यांच्या घरटी नोकऱ्या पण देत आहे, त्यांना चौपट मोबदला पण देत आहे, त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना पार्टनरशिप पण देत आहे. आमच्याकडे जमिनी काढल्यानंतर चौपट मोबदला तर निदान मिळून दे, बाकीच्या गोष्टी आमच्या राहिल्या. खरं तर हाच भूमिपुत्रांचा प्रश्न झाला. मुळात या समृद्धी महामार्गाचा आणि बुलेट ट्रेनचा कल्याण डोंबिवलीसाठी शून्य फायदा आहे. त्यामुळे आमच्या जमिनी काढून घ्यायच्या भूमिपुत्रांच्या आणि त्याच्यातनं शून्य फायदा आम्हाला मिळून द्यायचा, हा प्रकार सगळा चाललेला आहे. फायदे नसलेले प्रकल्प आणण्यात काही अर्थ आहे का, असं त्यांचं म्हणणं आहे. बुलेट ट्रेनच्या बाबतीत जो त्यांनी आता खुलासा केला तो फार चुकीचा आहे. शेतकऱ्यांना अन्याय होतात म्हणून आंदोलन करतात आणि 70% शेतकऱ्यांची मान्यता झाल्याशिवाय तिथे कोणतेही प्रकल्प होऊ शकत नाही असा कायदा आहे. आणि त्यांना 4 पटीने यांनी कुठं दिलं बुलेट ट्रेन, याने दाखवावा. कुठलंही अजून प्रस्थापित झालेलं नाही. सर्वे चालू आहे, सर्वेला सुद्धा विरोध आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. आम्ही स्वतः देशामध्ये शेतकऱ्यांकडे, पोलिसांचा बल वापरून शासन हा जबरदस्तीने हे सर्वे करतात, हा आमचा आक्षेप आहे. हे सरकार आहे की काय? हा कुठला न्याय आहे? हा कुठला न्याय? नेवाळीच्या जमिनीचा प्रश्न खासदार श्रीकांत शिंदेंनी संसदेमध्ये मांडला. संरक्षण मंत्र्यांकडे तो विषय मांडून त्यामध्ये काहीतरी हालचाल झाली. आता त्या प्रश्न संसदेमध्ये मांडल्यानंतर त्याच्यावर कदाचित त्या शेतकऱ्यांना परत मोबदला द्यावा लागेल असा विचाराधीन सरकार आलेला आहे. सरकार काम करत असतं आणि तिथे आपले प्रश्न मांडण्याचं काम खासदार श्रीकांत शिंदे करतायत. एक उदाहरण सांगतो, डेडिकेटेड फ्लड कॉरिडॉर जो कल्याण डोंबिवली हद्दीतून जातोय, इथे जी सर्वसामान्य भूमिपुत्रांच्या जमिनी जात आहेत, परंतु त्याचबरोबर चाळीमध्ये बिल्डिंगमध्ये राहायला आलेल्या लोकांचे देखील तिकडे घरं जाणार आहेत. तर या सगळ्यांना घरं दिली पाहिजे. यासाठी त्यावेळी सुरेश मंत्री माननीय रेल्वेचे मिनिस्टर होते, त्यांच्याबरोबर बैठक घेऊन तो विषय निश्चित केला आणि मग लोकांची त्याच्यामध्ये आता तयारी झाली आहे. त्यामुळे जसे जसे विकासाचे प्रकल्प येतात लोकांचा विरोध होणे स्वाभाविक आहे, परंतु त्यांना त्याचा योग्य मोबदला देण्याचं काम हे आमचे लोकप्रतिनिधी करतायत. समृद्धी महामार्ग हे देखील त्याच्यातलंच एक उदाहरण कदाचित असू शकेल. महेश तपासेची आपलाही काही आक्षेप होता जेव्हा यांनी उत्तर दिलं. ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा यांनी आता मगाशी उल्लेख केला की कल्याण महापालिका क्षेत्रामध्ये त्यांनी खूप काय नवीन योजना आणल्या, त्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचे सरकार यांनी कल्याण डोंबिवलीकरांची ज्या ठिकाणी फक्त अपेक्षा भंग नाही केली तर फार घोर अपेक्षा भंग केलेली आहे. काय अपेक्षा आहे तुमच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात? हा प्रश्न ऍक्च्युली 27 गावांसंदर्भात आहे. ज्या वेळेला नगरपालिकेची स्थापना झाली, म्हणजे इलेक्शन झाले, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं का इलेक्शन झाल्यानंतर आम्ही 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करतो. आजच्या तारखेला मी स्वतः 27 गावात राहणार आहे. मी गोलोली गावात राहतो. 27 गावांची हालत आजच्या तारखेला झोपडपट्ट्यांपेक्षाही बिकट आहे. मी शिवसेना आणि बीजेपी ह्यांना दोघांना आवाहन करतो का तुम्ही या 27 गावांची परिस्थिती बघा. आज 27 गावात ज्या पण कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, हा प्रश्न थेट खासदार साहेबांना सुद्धा आहे का 4 वर्ष झाली, 4 वर्ष जवळपास व्हायला आली नगरपालिकेत गावा येऊन, आज कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये बेंच नाही आहेत. हे दुर्दैव आहे. उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. खरं तर कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये 27 गावांचा प्रश्न जो आहे तो फार मोठा आणि प्रलंबित आहे. या 27 गावांना आश्वासन दिलं गेलं होतं की महापालिकेत त्यांचा समावेश करण्यात येईल, महापालिकेच्या सुविधा त्यांना मिळतील, पण त्या अजूनही मिळालेल्या नाही आहेत. त्याचबरोबर पाणी कर थकला या सगळ्या गावांचा. संघर्ष समितीची स्थापना झाली आहे. या संघर्ष समितीच्या माध्यमातून पाणी बिल कमी करून घेण्यासाठी वारंवार झटलं जात आहे किंवा वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. हे सगळे मुद्दे येत आहेत. बिल भरू नका असं आवाहन करतायत संघर्ष समिती. एकीकडे ही संघर्ष समितीचे पदाधिकारी स्वतः जाऊन बिलं भरतात आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आमचं म्हणणं असं आहे की सरकारने निर्णय घेतलाय 27 गाव महापालिकेत देण्याचा,
महापालिकेचा आग्रह नव्हता. पाठपुरावा- निर्णय घेतला आहे तर त्यासाठी जी नगरसेवकांना प्रयत्न करायचे सर्वपक्षीय नगरसेवक, त्यामध्ये संघर्ष समितीचे असतील, भारतीय जनता पक्षाचे असतील, मनसेचे असतील, शिवसेनेचे, हे सर्व प्रयत्न करतात. कायापालट जर पूर्णपणे परिसराचा व्हायचा असेल तर महापालिकेमध्ये राहून मग खासदार असतील, मंत्री महोदय असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून तिकडे निधी मिळू शकेल. पण त्याच्यामध्ये थोडा संयम ठेवला पाहिजे. पण नाही, संयम किती ठेवायचा नागरिकांनी? संयम किती ठेवायचा? इथे आज असं आहे की गावं येऊन आमच्याकडे 2 वर्ष झाली. या 2 वर्षात ज्या बेसिक काय द्यायचं होतं तो आम्ही प्रयत्न केलेला आहे. राज्य शासन, केंद्र शासन आणि इथले खासदार, पालकमंत्री, राज्यमंत्री ज्या काही योजना आणतात त्याला पाठिंबा द्या. बघा, येणाऱ्या दिवसामध्ये चित्र आणखीन बदललेलं दिसेल. संयम बाळगायला सांगतायत. त्या बैठकीत मी सुद्धा होतो मुख्यमंत्र्यांचा. पण पहिला मुद्दा मी सांगितला का त्यांनी दिलेलं आश्वासन आहे आणि नगरपालिका जाहीर केले, राजपत्र झालेलं आहे. मग ती नगरपालिका जनतेचं मत तुम्ही लक्षात घेऊन, मागणी लक्षात घेऊन आणि त्यांचे ठराव आहेत त्यांना मान्यता दिलेले ते तुम्ही रिलीज करा ना. मग ग्रोथ सेंटरचा आम्ही विचार करू. जनतेला दिलासा दिले नाही. आमच्याकडे सगळेच शेतकऱ्यांची फसवणूक होते, आगरी कोळ्यांची. तिथे धोरणासाठी दिलेली प्रीमियरची जागा विकली, तिथे देशसेवेसाठी दिलेली जागा, तिथे नेवाळीचा प्रश्न हा प्रलंबित राहतो. शेतकरी अजून सुद्धा मागणी करतात. 27 गावचा विषय प्रलंबित राहिलेला आहे. 10 गावांवर ग्रोथ सेंटर टाकलेलं आहे. मग या जमिनी सगळ्या आम्ही विकासासाठी देऊन आम्ही वंचित राहिलो तर आम्ही विरोध करणार. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात थोडक्यात विचारा, म्हणजे मग शेवटी आपल्याला भाजप आणि सेनेच्या प्रतिनिधींकडे जाता येईल. माझ्या सत्ताधारी भाजप आमदार खासदारांना आणि इथल्या लोकप्रतिनिधींना एक प्रश्न आहे. आपण सकाळी 7 किंवा 8च्या एक लोकल ट्रेनने एकदा प्रवास करून बघावा त्यावेळेला, आणि तिथे आपल्या डोंबिवलीमध्ये आपलं मासिक त्रैमासिक पासामध्ये 1 नंबरचं कलेक्शन आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. MSCB मध्ये 1 नंबरचं कलेक्शन महाराष्ट्रामध्ये. वॉटर टॅक्स, पाणी, सगळ्या याच्यामध्ये इन्कम टॅक्स म्हणा, GST म्हणा, सगळ्या गोष्टी. पण या करदाता नागरिकांना हे मतदारांना हे गृहीतच धरतात. लोकप्रतिनिधी मतदारांना गृहीत धरताय का? नाही. लोक जी कामं चाललेली आहेत, आता जी लोक बघतायत ते, आता ते मगाशी म्हणाले 6,000 कोटी कामं होतात, ती कुठून होत आहेत हे लोक पण जाणतायत ना. डोंबिवलीत 85 पासून जी डोंबिवली बघतोय त्यात काय वाढ झालेली आहे का, काय सुविधा झाल्या नाहीत का, हे आम्ही बघतोय. लोक पण बघतायत ना, सुविधा झालेल्या आहेत. पण त्यामुळे असं म्हणू नये डोंबिवलीत काहीच होत नाही. होत आहेत, रस्ते होत आहेत, डांबरीकरण होत आहेत, परत तुमचे कॉन्क्रिटीकरण होत आहे. हे कुठून येतात पैसे? काहीच झालं नाही असं म्हणता येणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात काय शेवट सांगता येईल? जो मुद्दा मांडला जातोय की विकास होतोय, रस्ते होणं, पाणी पुरवठा, हा लोकसभेशी रिलेटेड प्रश्नच नाहीत मुळात. लोकसभेशी जे निगडीत प्रश्न आहेत त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. स्मार्ट सिटीचे पैसे आले, स्मार्ट सिटीची कामं चालू झाली का, त्याच्यावर मॉनिटरिंग आहे का? कोणत्या राजकीय पक्षाने छाती राटून सांगावं की आम्ही कामं केले, आणि कामं कोणती केले त्याची, लोकसभेशी निगडीत असलेली कामं कोणती केले त्याची यादी तुम्ही मला सांगा, त्याच्यानंतर आम्ही त्यांना प्रश्न विचारू. शिवाजी अवॉर्ड जे आपल्याकडे येतोय या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, जे आरोप होत आहेत सगळे आपल्या पक्षावर, मतदारांना गृहीत धरलं जात आहे असाही आरोप होतोय. 15 वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काही काम नाही केलं म्हणून त्यांना जनतेने घरी बसवलेलं आहे. त्यामुळं आज तुम्हाला सांगतो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण जसं विचारलं, माझे मित्र संतोषजी केनेने विचारलंय की आपण इथे कुठल्या योजना आणलेल्या आहेत, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या MMRDच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या त्या पहिल्या आपल्या टप्प्यात सांगितलेल्याच आहेत. त्याचप्रमाणे मेट्रोला सुद्धा मंजुरीच्या सर्वे वगैरे हा सुद्धा विषय चालू आहे. जनतेला विकास पाहिजे. हे प्रगत भारताचं प्रगत भारताचं हे बुलेट ट्रेन विकासाचं आयकॉन आहे. थोडक्यात मी एकच सांगतो, आपण हे आता भाजपाचा झेंडा मिरवतात. भाजपाने आज बुलेट ट्रेनचा रेट आहे, जो दर आहे तो कमी करणार आहेत का? शेतकऱ्याचा दर का कमी करतात? शेतकरी ट्रेनचा दर कमी करणार आहात का? बुलेट ट्रेनचा दर बघा, बुलेट ट्रेन हे बघा, कुठलाही एखाद्या विकासाचं काम होण्याच्या पूर्वी अगोदर ते अंदाजपत्र, अंगर ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं असतं. सर्वे व्हायच्या काही शेतकऱ्यांचा विरोध असेल, चर्चेतून मार्ग निघला जातो. कुठलंही काम विकासाचं हे त्याला जमीन लागणारच आहे. ठीक आहे. ज्या मतदारांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय, ज्या मतदारांनी विश्वास टाकलाय तुमच्यावर, नक्की शेवटच्या टप्प्यात त्या मतदारांचा विश्वास पूर्ण झालाय का, त्या विश्वासावर खरे उतरलेत का, जाणून घेऊयात. अगदी थोडक्यात सांगा. बुलेट ट्रेन विषयी माझा प्रश्न आहे यांना. मुंबई ते अहमदाबाद विमानाचं भाडं
हे बुलेट ट्रेनपेक्षा कमी आहे. मग माणसं विमानाने जाणार का बुलेट ट्रेनने? आता यांनी आजच्या स्थितीला उद्या यांनी साती गावात जे बुलेट ट्रेन इथे जे बाधित आहेत बुलेट ट्रेनचे शेतकरी त्यांच्याशी संवाद करावा. जर 70% मान्यता असेल शेतकऱ्यांचं तर आम्ही त्याला स्वागत करतो. 70% पेक्षा जास्ती विरोध आहे यांच्या बुलेट ट्रेन. डोंबिवलीतल्या आणि 27 गावांमधली जी अनधिकृत बांधकाम आहेत बेसिकली ह्या गोष्टींकडे सरकार लक्ष देत नाहीये किंवा त्या दृष्टीने कोणी आवाज उठवत नाही. कारण सगळ्यात कळीचा जो मुद्दा आहे तो अनधिकृत बांधकामाचा. कारण ह्याच्याचमुळे कचराचा प्रश्न येतो, पाण्याचा प्रश्न येतो, रस्त्यांचा प्रश्न येतो. रस्तेही लहान पडतात, तेवढ्याच त्या रिक्षा वाढलेल्या आहेत किंवा वाहनं वाढलेली आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिले अनधिकृत बांधकामांचा ह्या प्रश्नाकडे यांनी लक्ष द्यावं. अगदी 2 शेवटचे मुद्दे जनतेचे सॉल्व्ह करा. एक पहिला बुलेट ट्रेन संदर्भातला आहे. बुलेट ट्रेनची गरज नाहीये, 70% नागरिकांचा विरोध आहे. आणि दुसरं म्हणजे यांनी मांडलेला प्रश्न 27 गावांचा. साहेब, ही कल्याण लोकसभेच्या कामासंदर्भातली चर्चा आहे. तुम्हाला मी मुद्दामून सांगतो की खासदार श्रीकांत शिंदेने इकडे लोकसभेचे खासदार म्हणून चार्ज घेतल्यानंतर या शहराची जी कनेक्टिव्हिटी आहे ती रेल्वेची आहे. त्या रेल्वेच्या प्रश्नांवर भर दिला. दुसरी कनेक्टिव्हिटी आपली रस्त्यांची आहे. त्यामुळे रेल्वेच्या संदर्भात तुम्हाला सांगतो की दिव्यापासून ठाण्यापासून पुढे अंबरनाथ 5व्या 6व्या मार्गिकेचं ज्याच्यामुळे ट्रेन्सची संख्या फेऱ्या वाढणार आहेत याच्यावर त्यांनी भर दिला. स्टेशनच्या मेकओव्हर्सचं फलाट वाढवणे, उडचे आरओबी एफओबी वाढवणे, तिकिटांच्या विंडोज वाढवणे या सगळ्यावर भर दिलाय. ती कामं पूर्ण होतात. विकासाची दळणवळणाची साधनं जर वाढली तर या शहराचा विकास वाढेल याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे. शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता चर्चेतून मार्ग काढून त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल. काँग्रेसने आतापर्यंत असं कुठल्याही प्रकारे 4 पट शेतकऱ्यांचे नाव शेतकऱ्यांच्या पोटी पुतना मावशी त्यांचं प्रेम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा 4 पटीने दर कुठे दिला नाही. 30,000 कोटीची जर कोणी कर्जमाफी योजना जर केली असेल फडणवीस सरकारने केलेली आहे. शेतकऱ्यांबद्दल प्रेम कसं आहे? शेतकऱ्यांबद्दल आम्ही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकार तुम्ही बोलायला लागले योग्य ते शिवाजी बुलेट ट्रेनचा आम्ही नक्कीच. शिवाजी आव्हाडजी, तुम्ही बोलायला लागलात की विरोध जास्त होताना दिसतोय. अगदी नाही, थोडक्यात मी म्हणतो हा कार्यक्रम आपण शेवटाकडे नेतोय. मला माफ करा, काही ठिकाणी मी येऊ शकणार नाही. कार्यक्रम शेवटाकडे नेतो. अगदी थोडक्यात प्लीज. मी बुलेट ट्रेनच्या संदर्भात एक सांगतो. नियमावली नोटिसी जाहीर केल्यानंतर हरकती घेतल्या जातात. हरकतीनंतर शहानिशा करून त्यांनी किती लोकांनी विरोध केला, त्यांचा कोणता मुद्दा आहे, काय नोंदणी करायच्या, त्यांच्या मागण्या काय आहेत, हे सगळे लक्षात घेऊन हिअरिंग होऊन मग त्याचं डिमार्केशन केलं जातं. पण त्यांना कोणत्याही नोटीस न देता डायरेक्ट बलाचा वापर करून तिथे सर्वे होतो, हा चुकीचा आहे. मुळात हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले शेतकऱ्यांची भूमिका घेतात हेच हास्यास्पद आहे. यांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या यांच्याच काळामध्ये झाल्या. ज्यांचा पश्चिम महाराष्ट्रापुरता ज्याचा पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम महाराष्ट्रापुरता ज्याचा आहे, आकडेवारी बघूनच सांगतोय. आकडेवारी नसती तर ग्रामपंचायत पर्यंत आम्ही पोहोचलो नसतो. कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येते. इथल्या ज्या समस्या आहेत ते वर्षानुवर्ष तशाच आहेत. याच निमित्तानं हा जो कौल आहे या जनतेचा, हा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. कल्याण लोकसभा मतदारसंघातनं आपण पुढे आणखीही जाणार आहोत. महाराष्ट्राचा, जनतेचा, मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज या कार्यक्रमात इथंच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूयात नवीन शहरामध्ये. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा साम टीव्ही.